ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा 6 महिन्यापर्यंत मुदत संपणार आहे अशा ग्रामपंचायतीला प्रशासक नेमण्यात येणार आहे आणि याबाबतची माहिती तुम्हाला मिळालेली सुद्धा असणार आहे। आता पहा, ज्यांची मुदत संपलेली आहे त्यांना प्रशासक नेमण्यात येणार आहे आणि ज्यांची मुदत 6 महिन्यानंतर संपेल त्यानंतर प्रशासक नेमण्यात येतील। पण त्यासाठी प्रशासक कोणकोणते नेमले जात होते तर पहा, आपल्या पंचायत स्तरावरील जे विस्तार अधिकारी होते त्या विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्यात येत होतं। पण शासनाने नवीन निर्णय घेतलेला आहे, राजपत्रक जाहीर केलेलं आहे। ते राजपत्रक पाहणार आहोत आणि पहा, आता प्रशासक म्हणून तुमचीच नेमणूक होणार आहे। कुणाची नेमणूक होणार आहे? ग्रामपंचायतीच्या सरपंचांची। आता हे आपण पाहूयात। चॅनलवरती नवीन असाल, ग्रामपंचायत संदर्भातील व्हिडिओ हवे असतील तर ई ग्रामपंचायत तुमचं चॅनल आहे, सबस्क्राइब करून हा व्हिडिओ शेअर करा। ज्यांना ज्यांना पंचायत निवडणूक लढवायची आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही ती कागदपत्र डाउनलोड पाहू शकता आणि तुमच्या निवडणुकीच्या तयारीसाठी लागू शकता। आता प्रशासक महत्त्वाचं बाब आहे, इथे पाहू शकता स्क्रीनवरती पहा, 21 फेब्रुवारी 2026 रोजीचं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकानुसार विषय आहे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणेबाबत। पहा, यामध्ये पहा सोबत एक याचिका क्रमांक आहे, त्यानुसार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रक असाधारण भाग 4 असाधारण क्रमांक 81 अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेची प्रत मराठी व इंग्रजी सोबत जोडली असून तिचे कृपया अवलोकन व्हावे। आता ही अवलोकन कोणत्या ह्याचं व्हावे राजपत्राचं, ते राजपत्र आपण वाचूया। पाहू शकता, हे आहे 20 फेब्रुवारी रोजीचं शासन राजपत्र आणि हे ग्राम विकास विभागाचं आहे आणि या अधिसूचनामध्ये कोणती बाब महत्त्वाची आहे ती पाहायची आहे। शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखादा योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाचा आहे आणि या अधिकारानुसार पहा, यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रदान करीत आहे असे खालील निर्देश देत आहे। पहा, खालील निर्देश कुणाचे आहेत तर पहा, संबंधित ग्रामपंचायतीवर विद्यमान सरपंचांची 6 महिन्याच्या कालावधीसाठी, पहा 6 महिन्याच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी प्रशासक म्हणून नियुक्ती करणे। आता बाब लक्षात घ्या, विद्यमान जे सरपंच आहेत तेच असणार आहेत प्रशासक पुढील 6 महिन्यासाठी किंवा ग्रामपंचायतीची स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल यापैकी जे आधी असेल, म्हणजे 6 महिन्यापूर्वी जर निवडणूक लागली तर त्या पूर्वीपर्यंत किंवा पहा स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जे आधी असेल, म्हणजे जे लवकर होईल तोपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती विद्यमान सरपंचाची असणार आहे। पहा आणि पहा, पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याची प्रशासकीय समिती स्थापन करणे आणि उक्त अधिनियम आणि त्याखालील नियमानुसार प्रदान केलेले सर्व अधिकार वापरण्यासाठी आणि कर्तव्याचे पालन करण्यासाठी प्रशासक आणि समित्यांना आवश्यक सूचना निर्गमित करणे। आता पहा, अशा प्रकारे हा राजपत्रक आहे। हे राजपत्रक आपण पाहिलेलं आहात, तर यामध्ये काय समजलं की 6 महिन्या कालावधीपर्यंत प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती, त्याचबरोबर उपसरपंच व सदस्य हे समित्यांमध्ये असणार आहेत। हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। याबाबतची आणखीन काही अपडेट येते याबद्दलला आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल। तर अशा पद्धतीने ग्रामपंचायतीसाठी महत्त्वपूर्ण दिलासा म्हणजे प्रशासक म्हणूनच सरपंचांना नेमण्यात येणार आहे। ग्रामपंचायत निवडणुका लवकरच लागतील, त्या संदर्भातील मागील एक व्हिडिओ बनवण्यात आलेला होता, कार्यक्रम प्रसिद्धी केलेला आहे, तो सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आणि ज्यांना ज्यांना ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच या निवडणुकीसाठी उभा राहायचं आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।